बालमृत्यू टाळण्यासाठी महिला आणि बालविकास तसेच आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरी देखील गतवर्षी जानेवारी-नोव्हेंबर दरम्यान राज्यात 11,894 बालमृत्यूंची नोंद झाली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे गेली 4 वर्ष सर्वाधिक बालमृत्यू असलेल्या मुंबईसह अकोला, छत्रपती संभाजीनगरचे बालमृत्यू दर घटलेले आहेत. मात्र नागपूर, पुणे, नाशिक, सांगली या जिल्ह्यांचा सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या पहिल्या 5 जिल्ह्यात समावेश झाल्याने या जिल्ह्यातील चिंता वाढली आहे. शासनातर्फे नवजात बालकांच्या उपचारांसाठी विशेष कक्ष, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष, नवजात शिशु कोपरा, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, बालमृत्यू अन्वेषण, जंतनाशक आणि जीवनसत्व अ मोहीम, घरच्या घरी नवजात शिशूची काळजी, न्यूमोनिया आणि सेप्सिस आजारांचे व्यवस्थापन, मदर ॲब्सोल्यूट अफेक्शन, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, अतिसार नियंत्रण पंधरवडा, ॲनिमियायुक्त भारत, नियमित लसीकरण आदी योजना राबवल्या जातात आणि या योजनांमुळे आणि जनजागृतीमुळे बालमृत्यूत घट होण्यास काही प्रमाणात मदत झाली आहे. गेली 4 वर्ष वैभवसंपन्न मुंबईत सर्वाधिक बालमृत्यूची नोंद होती, परंतु यंदा मुंबईतील बालमृत्यू सुमारे निम्म्याने घटलेले असून नागपूरमधील बालमृत्यूमध्ये वाढ झाली आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार यंदा नागपूरमध्ये सर्वाधिक बालमृत्यूंची नोंद झालेली आहे. त्या खालोखाल पुणे दुसऱ्या क्रमांकावर असल्याने चिंता वाढली आहे. येत्या काळात या नागपूरसह इतर जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहे. अकाली जन्माला आलेले बाळ, जंतुसंसर्ग, न्यूमोनिया, सेप्सिस आदी कारणांमुळे सर्वाधिक बालमृत्यू झाले आहेत.